एकंदरीत आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या या हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटलेले आहेत. एकंदरीत मराठवाड्यामध्ये जर आपण पाहिलं तर याचे मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले. मात्र आता खरं तर या प्रकरणानं राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालेलं आहे. महायुतीमध्ये दरी पडलेली आहे. अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती असं देखील एक वाद जे आहे तो निर्माण झालेला आहे. मात्र सध्या केवळ प्रश्न इतकाच की वाल्मिक कराड हा इतके दिवस मोकाट कसं काय फिरत होता, त्याच्यावर कुठली कारवाई कशी झाली नाही आणि त्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज खरं तर हा आक्रोश मोर्चा निघालाय असं देखील म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण एकंदरीत साधारणतः 20 ते 25 दिवसांचा कालावधी उलटलेला आहे, तरी सुद्धा अद्यापही योग्य ती शिक्षा जी आहे ती देण्यात आलेली नाही आहे. सर्व आरोपींना अगदी कालच ताब्यात घेण्यात आलेला आहे. तर एवढे दिवस हे सर्व आरोपी मुकाट फिरत नेमके कसे होते आणि वाल्मिक कराड यांनी खरं तर सरेंडर का केलं, त्याला पोलिसांनी ताब्यात का घेतलं नाही, इतके दिवस तो बाहेर असून सुद्धा तो मुकाट कसा फिरत होता असे सवाल उपस्थित करण्यात आले. आणि त्याच पार्श्वभूमीवरती सरपंच हत्येच्या निषेधार्थ हा मोर्चा जो आहे तो पुण्यात काढण्यात आलेला आहे. आक्रोश मोर्चा खरं तर पुण्यात निघालेला आहे. तर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यभरातल्या ग्रामपंचायती 9 जानेवारीला बंद राहतील. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरात सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तर या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कायदा करून उपाययोजना करावी ही मागणी सुद्धा अखिल भारतीय सरपंच परिषदेने केली आहे. 9 जानेवारीला सरपंच संतोष देशमुख यांना राज्यातील प्रत्येक गावातील ग्रामपंचायतीमध्ये श्रद्धांजली सुद्धा वाहिली जाणार असल्याचं कळत आहे. सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्याचबरोबर त्यांच्या खुन्यांना फाशी होण्यासाठी आणि एकूणच राज्यामध्ये भयमुक्त वातावरण असावे म्हणून येत्या 9 जानेवारीला राज्यातील सरपंच, उपसरपंच सदस्य ग्रामपंचायतीमध्ये काम बंद आंदोलन करणार आहेत.